नमस्कार. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीनंतर महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी एकाच प्रश्नाचं उत्तर शोधतोय. पीक विम्याचे पैसे नक्की कधी मिळणार? तर चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, हाच तो प्रश्न आहे जो आज सगळ्यांना पडलाय आणि याचं उत्तर जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही विम्याची प्रक्रिया सध्या आहे कुठे, म्हणजे कुठे थांबली आहे आणि पैसे मिळायला नेमका किती वेळ लागू शकतो. तर सुरुवात एका चांगल्या बातमीने करूया. एक दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्य सरकारने आपल्या वाट्याचा जो विमा हफ्ता असतो तो विमा कंपन्यांना दिलेला आहे आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवूनही दिलाय. म्हणजे राज्याच्या बाजूने जे काम व्हायचं होतं ते आता पूर्ण झालंय. आणि यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मका यांसारख्या मुख्य पिकांचे जे पीक कापणी प्रयोग असतात तेही पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला आता गती मिळालेली आहे. आता ही प्रक्रिया नक्की कशी काम करते ते बघा. राज्याचं काम झालंय, पिकांचं सर्वेक्षणही पूर्ण झालंय, पण आता ही प्रक्रिया थांबली आहे केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर. हो, तिथे एक तांत्रिक अडचण आली आहे आणि खरं सांगायचं तर त्यामुळेच पैसे मिळायला उशीर होतोय. मग आता हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार? तर कृषी विभागाकडून जी माहिती मिळते त्यानुसार ही तांत्रिक अडचण पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये सोडवली जाईल आणि एकदा का ती दूर झाली की निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. पण थांबा, पैसे मिळणार ही जरी चांगली बातमी असली तरी इथे खूप मोठा बदल आहे जो सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. कारण यावर्षी नुकसान भरपाई मोजण्याचे नियमच पूर्णपणे बदलले आहेत. म्हणजे बघा, मागच्या वर्षीपर्यंत कसं होतं, स्थानिक आपत्ती आली, हंगामाच्या मध्येच काही नुकसान झालं तरी त्याचा विचार केला जायचा. पण यावर्षी असं नाहीये. यावर्षी नुकसान भरपाई फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोगाच्या निकालावरच अवलंबून असणार आहे. बाकीचे सगळे निकष आता काढून टाकण्यात आले आहेत. तर मग या बदलाचा थेट परिणाम काय होणार आहे हेच आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. या नवीन नियमांमधला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे मंडळ. आता मंडळ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आता फक्त एका गावाचा विचार होणार नाहीये, तर आजूबाजूच्या 10-15 गावांचा एक गट म्हणजेच संपूर्ण मंडळाचा एकत्रित विचार केला जाईल. याचा सरळ अर्थ असा आहे की पूर्वी तुमच्या एकट्याच्या शेतात किती नुकसान झालंय हे पाहिलं जायचं, पण आता तसं होणार नाही. आता तुमच्या संपूर्ण मंडळाचं म्हणजे त्या मोठ्या परिसराचं सरासरी उत्पन्न किती आलं या एकाच गोष्टीवर सगळं काही ठरणार आहे. मग या सगळ्याचा थेट शेतकऱ्याच्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि इथेच सगळ्यात मोठा धोका आहे. जरा विचार करा, समजा तुमचा शेताचं 100% नुकसान झालंय, पण तुमच्या मंडळातल्या इतर काही शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक आलं. त्यामुळे झालं काय की मंडळाची सरासरी कायम राहिली. अशा परिस्थितीत तुमचं पूर्ण नुकसान होऊन सुद्धा तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बदललेल्या धोरणामुळे आणि कमी झालेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना मिळणारी विम्याची रक्कम ही त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी किंवा जवळजवळ 0 असण्याची दाट शक्यता आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय समजून घ्यायचं? खरं तर 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्यासमोर आले आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे चित्र दुहेरी आहे. एका बाजूला पैसे लवकरच मिळतील ही एक चांगली बातमी आहे, कारण अडचण फक्त तांत्रिक आहे. पण दुसऱ्या बाजूला जे नवीन नियम आले आहेत त्यामुळे मिळणारी रक्कम अपेक्षेपेक्षा खूपच कमी असू शकते. ही एक मोठी चिंतेची बाब आहे. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, हे जे नवीन नियम आहेत ते खरंच शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत का? यावर आपल्या सगळ्यांनीच विचार करायला हवा.